सर्वांचे करिअर मित्र काउन्सिलिंगमध्ये स्वागत. अकॅडमिक इयर 2025-26च्या इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी MST-CETचे रजिस्ट्रेशन आता स्टार्ट झालेले आहे. 28 तारीख ते 8 जुलैपर्यंत हे रजिस्ट्रेशन सुरू असेल. याचबरोबरीने 30 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डेडलाईन आपल्याला दिलेली दिसत आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन हे दोन्ही मोड यावर्षी देखील दिलेले आहेत. ऑफलाईन मोडमध्ये तुम्ही तुमच्या जवळच्या कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस त्याचे झेरॉक्स या दोन्ही घेऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय करू शकता. त्याचबरोबरीने ई-स्क्रुटिनिटी मोडमध्ये तुम्ही घर बसल्या देखील तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय करू शकता. त्यानंतर 12 तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही 15 तारखेपर्यंत यासाठी ॲप्लिकेशन करू शकता. मग त्यामध्ये तुमचे करेक्शन होऊ शकतात. त्यानंतर 17 तारखेला फायनल मेरिट लिस्ट ही येणार आहे. फायनल मेरिट लिस्टवरच पूर्ण कॅप राउंडचे ॲडमिशन डिपेंड असतात. या मेरिट नंबरप्रमाणेच कॅप राउंडमध्ये तुम्हाला सीट अलोकेशन होत असते. ठीक आहे. याचबरोबरीने जे महत्त्वाचे चेंजेस यावर्षी होणार होते, त्यापैकी एक महत्त्वाचा चेंज म्हणजेच कॅप राउंडमध्ये. कॅप राउंड 3च्या जागी या वर्षी 4 कॅप राउंड होणार आहेत. या पलीकडे जाऊन खूप मोठे काही बदल यावर्षी आपल्याला बघायला मिळत नाहीयेत. ज्या काही अफवा होत्या, की मॅनेजमेंट कोटा थ्रू ॲडमिशन होणार आहे की नाही किंवा त्यामध्ये काही चेंज होणार आहे किंवा जे स्पॉट राउंडमध्ये बदल होणार आहेत, असे कोणतेही बदल यावर्षी आपल्याला बघायला मिळत नाहीयेत. 2025-26चे रूल बुक ज्याला आपण इन्फॉर्मेशन ब्राउचर देखील म्हणतो, याचनुसार यावर्षी देखील ॲडमिशन होणार आहेत. इथे आपल्याला क्लिअरली मेन्शन केलेलं दिसतंय, की 20% इन्स्टिट्यूशनल कोटा अनएडेड प्रायव्हेट प्रोफेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये बघायला मिळणार आहे. तसेच ऑप्शन फॉर्ममध्ये देखील खूप मोठे बदल यावर्षी आपल्याला बघायला मिळत नाहीयेत. ज्या की अफवा होत्या, की पहिले 6 प्रेफरन्समध्ये तुम्हाला कन्फर्म करावे लागेल किंवा पहिल्या प्रेफरन्समध्ये कन्फर्म करावे लागेल. असे कुठलेही बदल यावर्षी देखील आपल्याला बघायला मिळणार नाहीयेत. दरवर्षीप्रमाणे जे टॉप तुमचा प्रेफरन्स असेल तेच कॉलेज आणि त्याच कॉलेजची सीट तुम्हाला अलॉट केली जाईल. त्यानुसारच म्हणजेच डिसेंडिंग ऑर्डरमध्ये तुम्ही जे कॉलेजेस तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये टाकाल, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचं सीट अलोकेशन बघायला मिळेल. त्या व्यतिरिक्त जर कुठल्या मुलांना खूप कमी मार्क्स असतील किंवा ॲडमिशन कसं होईल याचं टेन्शन आलेलं असेल, तर कसलीही काळजी करू नका. आपण तुमच्यासाठी पर्सनल काउन्सिलिंग ही स्टार्ट केलेली आहे. पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये आपण तुम्हाला ऑप्शन फॉर्म तर तयार करून देऊच, पण कितीही कमी मार्क्स असले तरी कुठली ना कुठली सीट तुम्हाला 100% अलॉट केली जाईल, याची खात्री आम्ही या पर्सनल काउन्सिलिंगच्या माध्यमातून देत आहोत. या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठलेही डाऊट असतील, तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला WhatsApp ग्रुप दिलेला आहे. तो जॉइन करा किंवा कधीही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. यामध्ये तुमचे सर्व डाउट्स हे क्लिअर होतील. धन्यवाद.